नमस्कार. मी सुनीती अशोक मराठे, कुर्टी फोंडा गोवा. ज्येष्ठ गट काव्य निरूपण गणेश प्रार्थना. माणसाच्या मनावर जेव्हा ताणतणाव असतो, कधी त्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी खूप आस असते, तेव्हा तो देवाची प्रार्थना करतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा देवाची, गणपतीची प्रार्थना केली. ही प्रार्थना त्यांनी नाशिकमध्ये 1902 साली लिहिली. प्रार्थना गणपतीची आहे, कारण गणपती ही बुद्धीची, शक्तीची, शौर्याची देवता, गणांचा पती तो गणपती. गणपती ही राष्ट्रीय जीवनाची मूर्ती आहे, म्हणून त्यांनी तिची प्रार्थना केली. त्यांच्या मनावर ताणतणाव कोणता होता? तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस नव्हती, हा त्यांच्या मनावरचा ताण होता, तणाव होता, म्हणून त्यांनी प्रार्थना केली. पहिल्या कडव्यामध्ये ते म्हणाले, हे गणेशा, या देशाला पृथ्वीवरती खूप खूप शत्रू आहेत, पण प्रत्येकाला सुद्धा 6 शत्रू आहेतच की. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत. यांच्यापैकी एक जरी माणसाच्या अंगी असला ना, तरी त्याचं इच्छित ध्येय पूर्ण होत नाही. इच्छित ध्येय पूर्ण होण्यासाठी या षड्रिपूंवरती आपल्याला नियंत्रण मिळवणं अतिशय आवश्यक आहे. याच कडव्यातल्या पुढच्या ओळीत ते परशुरामाविषयी सांगतात. शापे वा सुशरे जाळे. हा परशुरामांचा इतिहास आहे. परशुरामांच्या काळामध्ये गुरुकुल परंपरा, आश्रम व्यवस्था आणि ऋषी जीवन हे डळमळीत झालं होतं. क्षत्रियांपासून यांना खूप त्रास होत होता. शिष्यावस्था संपताच परशुरामांनी शिवानं देणगी म्हणून दिलेला धनुष्यबाण, परशु आणि शापमय वाणी यांच्या सहाय्यानं क्षत्रियांचा निपात केला. अशा परशुरामांचे वंशज आम्ही. कुठं गेलं आमचं क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज? दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांना राजपुतांचा इतिहास आठवतो. स्त्री गिळी अग्निकाष्ठाला असं ते म्हणाले. भारतावर अनेकांनी हल्ले केले. त्यात शक आहेत, तुर्क आहेत, अफगाण आहेत, मुघल आहेत. या सर्वांना भारतीयांनी तोंड दिलं. ते लढले त्यांच्या विरुद्ध, पण या लढाईमध्ये राजपूत स्त्रीचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. वीरमाता, वीरपत्नी, वीरपुत्री अशा विविध भूमिका तिनं निभावल्या. वानगी दाखल मी काही उदाहरणं सांगते. दाहिरची पत्नी राणीबाई, दलपतशहाची पत्नी राणी दुर्गावती यांनी हौतात्म्य पत्करलं. राणीबाईनं जोहार केला, तर दुर्गावतीनं स्वतःचीच तलवार स्वतःवरती चालून घेतली. त्यानंतर महाराणी पद्मिनी, चितोडची महाराणी पद्मिनी, तिला कोण ओळखत नाही? सगळ्या भारतीयांना तिचं नाव माहीत आहे. अशी परंपरा आहे ज्या देशामध्ये तिथल्या लोकांच्या मानगुटीवरती आज, म्हणजे त्या काळात 1902च्या काळात पारतंत्र्याचं भूत मानेवरती बसलंय. ते कसं उतरणार? प्रत्येकाच्या मनात ते भूत उतरवायची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये ते मराठ्यांचा इतिहास सांगतात आपल्याला. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं. पुढे थोरल्या बाजीरावांनी ते स्वराज्य फक्त पुणे आणि सातारा या जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं. पुढं थोरल्या बाजीरावांनी याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं. साऱ्या मराठ्यांचा इतिहास काय आहे? स्वातंत्र्याची आस आणि संघर्षमय जीवन, देशप्रेम यांनी भरलेला मराठ्यांचा इतिहास आहे. त्या इतिहासाची ते इथं आठवण करून देतात. अहमदशाह अब्दालीनं भारतावरती स्वारी केली 1756मध्ये. नानासाहेब पेशव्यांनी राघोबादादांना त्यांच्या विरुद्ध पाठवलं. राघोबादादांनी नजीब खानाचा पराभव केला आणि लाहोरला तळ ठोकून बसलेल्या अहमदशाह अब्दालीच्या मुलाला पार चिनाबच्या पलीकडं
पळवून लावलं. असा मराठ्यांचा इतिहास. म्हणून ते म्हणाले, अटकेवरी झेंडा नेला. अटक, लाहोर, मुलतान, पेशावर या सगळ्या प्रांतावरती मराठ्यांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं. एवढंच काय, सत्ता मुघलांची, पण राजा नामधारी बनला. सत्तेची सगळी सूत्र मराठ्यांच्या हातात होती. पण आज तो शूर मराठा, त्याचं हाल कुत्रेसुद्धा खात नाही आहेत. म्हणजे इतिहास तर त्यांनी सांगितलाच, पण इंग्रज कसे हाल करत याची छोटीशी चुणूकसुद्धा आपल्याला या प्रार्थनेमध्ये दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देवाकडं मागितलं काय? यशो देही, धनम देही, विद्याम देही, सर्व कामांश्च देही मे, असं काही मागितलं नाही. माझ्या भारतीय बांधवांच्या मनात स्वातंत्र्याची आस उत्पन्न होऊ दे, अशीच त्यांनी देवाकडं प्रार्थना केली. या सगळ्या प्रार्थनेमध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय माहिती मिळते? त्यांची देशभक्ती, त्यांचा प्रचंड अभ्यास, त्यांचा व्यासंग, लेखक म्हणून सावरकर, कवी म्हणून सावरकर या आपल्या 15 ओळीमध्ये आपल्याला दिसायला लागतात. ज्यानं सगळं आयुष्य आपल्या देशासाठी अर्पण केलं, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे लाख लाख प्रणाम.